नमस्कार, मी किरण रोहिदास. आपण पाहत आहात ज्ञानराज टीव्ही मराठी. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. जत तालुक्यातील डफळापूर येथील आरोग्य विस्तार अधिकारी कुमारी आशा लक्ष्मी शिंदे यांचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कुमारी आशा शिंदे यांनी जत व मिरज तालुक्यात गेली 40 वर्ष प्रामाणिकपणे आरोग्य खात्यात सेवा केली आहे. अतिशय मनमिळावू असल्याने सेवापूर्ती सोहळ्यास हजारोच्या संख्येने जनसमुदाय त्यांचा सत्कार करण्यासाठी जमा झाला होता. यावेळी जतचे आमदार गोपीचंद पडळकर शेठ यांच्यासह जिल्हा परिषद अधिकारी कर्मचारी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझ्या आशाताई, माझ्या अंगणवाडी सेविका आणि मी तळागाळापासून दिलेली आरोग्य सेवा, त्यामधील माझे सर्व गावचे पेशंट आणि माझे नातेवाईक तुम्ही तर वेळात वेळ काढून आला. मी जे 40 वर्षामध्ये केलेलं आहे हे आता तुम्हाला समोर दिसत आहे. मी फक्त निष्काळजी निष्कलंक 24 तास अहोरात्र सेवा ही पेशंटची केलेली आहे. कारण मी वयाच्या 16व्या वर्षी सर्व्हिसला लागले. माझे आई वडील आमटा घातून अडाणी होते, पण खेड्यामध्ये खलाटी गावामध्ये मी 4थी पर्यंत शिक्षण केलं आणि त्यानंतर मी या डफळापूर गावाला 5वीला माझं गाव प्रॉपर डफळापूर, पण 15 किलोमीटर मी पायी चालत येत होते. माझ्या आई वडिलांना म्हणत होते, अहो शिंदे साहेब, तुमची काय मुलगा आहे का? तुम्ही ह्या खेड्यामधून एवढी मुलगीला पाठवत जाता. पण माझ्या वडिलांचं नाहीच एकच ध्येय होतं की मुलगी नसून हा आमचा मुलगा आहे. आणि तेच ध्येय मी आतापर्यंत डोळ्यापर्यंत ठेवून मी माझ्या कुटुंबासाठी, माझे आई वडील, माझे भाऊ बहिणी, माझे नातेवाईक आणि माझे सर्व पेशंट हेच माझे दैवत मानून मी आतापर्यंत त्यांची जनसेवा केलेली आहे. साहेब, तुम्हाला सांगते, मी सेवा करत असताना टीबीचा पेशंट असू दे, कुष्ठरोगाचा पेशंट असू दे, कुठल्या साथीचा पेशंट असू दे, मी त्याला निस्वार्थपणाने सेवा देत होते. त्यामुळं माझी 40 वर्षे सेवा कुठल्याही प्रकारचा आजार न करता ही मला झालेली आहे. दुसरी गोष्ट 1919 मध्ये ज्या वेळेला कोरोना सारखं लागण झाली, त्यावेळेला जत तालुक्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र डफळापूर आणि उपकेंद्र अंकलं. ते माझं पहिलं उपकेंद्र सर्व्हिसचं गाव अंकलं आणि त्या अंकल्यामध्ये 2 केसेस लागण झाल्या आणि तेही त्या माझ्या नातेवाईक होते. कारण ते अण्णा आलेले आहेत, त्यांनी माझा सांभाळ केला होता मी त्या नोकरीला गेल्यापासून आणि त्या ठिकाणी त्यांची सेवा केली. आणि ज्या वेळेला कोरोनाच्या कारकिर्दीमध्ये कुणाची आई असू दे, कुणाचा वडील असू दे, कुणाचा भाऊ असू दे, कुणाची बहीण असू दे, ते कुठलेही नातेवाईक त्या पेशंटच्या जवळ येत नव्हते. पण डॉक्टर छोटे आणि मी आणि माझा स्टाफ सर्व प्रकारे अगदी आस्थेनं त्यांची सेवा करत होतो आणि तेच त्या लाभार्थीचा आशीर्वाद हा मला आतापर्यंत माझ्या सेवेत मला मिळालेला आहे. आणि मी एवढी 40 वर्ष सेवा अगदी काटेकोरपणे 24 तास सेवा करून मी माझी सेवा केली. पहिल्या वेळेला मी गेले होते, त्याच्यानंतर मी लगेच 12 वर्षात सुपरवायझर झाले आणि सुपरवायझर होऊन चेअरमन साहेबांना माहित आहे मी अंकल्यातून सुपरवायझर या पदावर डफळापूर PSCला आले. कारण माझी सर्व सेवा हे माझ्या अधिकाऱ्यांनी माझ्या 40 वर्षाच्या कारकिर्दीत A+CR आणि माझी उत्कृष्ट केलेली सेवा ते पाहून मला याच ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली. आणि 1921 कोरोनाच्या पिरियडमध्ये लसीकरण चालू होतं, त्यामध्येच माझं विस्तार अधिकारी या पदावर तेही जत तालुक्यामध्येच मला पदावर मिळालं. एवढ्या वेळात वेळ काढून आमदार साहेब, चेअरमन साहेब, माझे सर्व सरपंच, सरदार काका मला अतिशय अंकल्यामध्ये माझे राजू, बिजू आणि सरदार काका सर, तुम्हाला सांगायचं म्हणजे त्यावेळेला मी नवीन होते, कुणाची गाडी नव्हती, पण माझी दोन्ही पोरं मला अर्धा पायंडल सायकलवरनं तिथं डॉक्टर 7 वाजता झेंडावर ठेवायचे. माझे राजू, बिजू अर्ध्या पायंडलवर मला घेऊन इथं यायचे. एवढं मला आमच्या गावातील लोकांनी एक स्वतःची मुलगी समजून मला प्रेम दिलं.
आणि प्रमोशन वरच मी या डबळापूर गावामध्ये आले. मला लोक डबळापूरची म्हणत नाही, पण मला म्हणजे शिंदे सिस्टरने आमच्याच सर्व्हिस केली, त्या आमच्याच मुलगी आहेत आणि त्यामुळं मी सगळं काकांचं एकदा आणि माझ्या राजूचं मनापासून अभिनंदन करते. कारण माझ्या पोराने माझ्यासाठी अतिशय कष्ट केलं, एवढी छान होती. त्यानंतर या गावातील सर्व नागरिक, सर्व अंगणवाडी सेविका, सर्व आशाताई साहेब, ज्या वेळेला आशाताई नव्हत्या त्यावेळेला माझ्या अंगणवाडी सेविका आणि माझ्या आशाताई, माझ्या आरोग्य कर्मचारीने काटेकोरपणे माझा स्वभाव कळत होता, माझी तलवार शांत शब्द होते, पण माझ्या कर्मचाऱ्यांनी कायम म्हणायचे की सिस्टरचा स्वभाव जरी कडक असला तरी त्याच्यामध्ये घेण्यासारखं शब्द असतात. कारण कडू औषध दिल्याशिवाय आज आपला आजार बरा होत नसतो. त्यामुळे माझ्या कामामध्ये कडक स्वभाव होता. मी 37 मेडिकल ऑफिसर आणि 5 व्हिडिओच्या हाताखाली काम केले, पण आतापर्यंत मला कुठल्याही प्रकारचा वाईट चेहरा किंवा एखादं पत्र मिळालं नाही. कारण का तर माझ्या आई अडाणी होते, माझे वडील अडाणी होते, पण त्यांचे संस्कार माझ्यावर एकच होते की बाळा तू नोकरीला लागतेस, मी कामाला जाते, मी एक म्हणता 2 हात काम करते. त्यावेळेला ते कामगार मला बोलवतात, त्या पद्धतीनं तुला नोकरीला लावलंय, तू सरकारची चाकर झाल्या तर तू काम तुझं प्रामाणिकपणे कर, तुझी सेवा प्रामाणिकपणे कर, म्हणजे तुला कुठल्याही प्रकारचं काही कमी पडू शकत नाही. हे माझ्या आई वडिलांचे माझ्यावर संस्कार होते. त्याच पद्धतीने मी ही सेवा सुव्यवस्थित करून 40 वर्ष सेवा करून मी पार पडले. सर तुम्ही वेळात वेळ काढून आला, हे सर्व माझे लाभार्थी, माझे सरपंच, इतर नागरिक, पोलीस पाटील, अंगणवाडी सेविका, आशाताई, गटप्रवर्तक ताई, माझ्या पुण्यावरून आलेले मैत्रिणी, इस्लामपूरवरून आलेले, वायद्यावरून आलेले आहेत, काटवाडीवरून आलेले आहेत, जतवरून आलेले आहेत, मिरजवरून आलेले आहेत, भोशामधून आलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी माझे जनांनी सेवा दिली, जनांनी जीव दिला तरी इथं आलेले आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करते आणि साहेबांना बराचसा वेळ आहे, त्यातून सुद्धा साहेब मी मनापासून तुमची ऋणी आहे की तुम्ही वेळात वेळ काढून अशा गोरगरिबाच्या मुलीसाठी, काही वडील अडाणी असताना त्या मुलीने एवढे दिवस सेवा केली आणि तुम्ही ह्या ठिकाणी सुद्धा सेवा देण्यासाठी आला. तर माझी त्यांची पहिलीच भेट होती. मग मी म्हटलं ठीक आहे, मी नक्की तुमच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला येतो. काल मी तिकडे मराठवाड्यात होतो, परंतु भाऊसाहेब दुधाळ चेअरमनचा फोन आला की उद्या कसल्याही परिस्थितीत तुम्ही डबळापूरला यायचं आहे, उद्या ताईंच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे. पण ठीक आहे, सेवानिवृत्तीचे कार्यक्रम नेहमी चालत राहतात. माणूस एकदा जन्माला आला तर तो मृत्यूला सामोरं जातो, माणूस एकदा नोकरीला लागला तर तो एकतर बडतर्फ होतो, नाही सस्पेंड होतो, नाही तर सेवानिवृत्त होतो. त्याच्या जे कामावरती असेल ते तशा पद्धतीनं गेली 40 वर्ष या परिसराची सेवा देऊन कोणतंही, त्यांनी आता सांगितलं भाषणामध्ये की 5 व्हिडिओच्या हाताखाली त्यांनी काम केलंय, जवळपास 37 डॉक्टरांच्या हाताखाली काम केलं, पण एकदाही त्यांना साधं नोटीस सुद्धा दिलेलं नाही. इतक्या चांगल्या पद्धतीनं काम करून त्या सेवानिवृत्त झालेल्या आहेत. तर म्हणलं ठीक आहे, मी नक्की त्या कार्यक्रमाला येतो. परंतु मी आज असा कार्यक्रम बघतोय की इतक्या मोठ्या संख्येनं भगिनी एका सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा बघतोय. इतक्या मोठ्या संख्येनं आमचे राजकीय कार्यक्रम पण होतात, पण आमच्या कार्यक्रमात पण भगिनी फार कमी असतात, 5, 10, 15, 20 याच्या पलीकडे आमची गाडी जात नाही. परंतु आज तुमचं काम या परिसरातलं, या माझ्या बहिणी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, त्यावरूनच तुम्ही जे काम केलेलं आहे त्या कामाची पोचपावती इतक्या मोठ्या संख्येने उपस्थितीमुळे तुम्हाला मिळते. त्यामुळे तुम्ही जे काम केलंय ते काम गावगाड्यातल्या सामान्य लोकांच्यासाठी केलंय. आरोग्याच्या सुविधामध्ये आता खूप बदल झालेले आहेत. नवीन नवीन टेक्नॉलॉजी आल्या, नवीन नवीन सुविधा आल्या, चांगले दवाखाने आले. परंतु 40 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी दवाखान्यांची संख्या प्रचंड कमी होती आणि वैद्यकीय क्षेत्रामध्ये इतकी प्रगल्भता आली नव्हती. अशा काळामध्ये गावागावात जाऊन त्यांनी आणि त्यांच्या सर्व सरकारी असतील त्यांनी जे काम केलेलं आहे ते काम अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतलं केलेलं आहे. आणि त्यामुळं तेव्हा तर पेशंटच्या जवळ कुणी जायचं नाही, लोकांच्या मध्ये गैरसमज खूप होते. आणि अशा काळामध्ये लोकांच्या जवळ जाणं किंवा कोरोनाच्या काळात आता परिस्थिती आपण बघितली
की घरातली लोक सुद्धा पेशंटच्या जवळ जात नव्हते किंवा त्यांना घरात सुद्धा घेत नव्हते. असा काळ आपण आता बघितला आहे 3-4 वर्षापूर्वी. तेव्हा हे सगळे दवाखान्यातले डॉक्टर असतील, तिथल्या आरोग्य सेविका असतील, तिथले सिस्टर ब्रदर असतील किंवा आपल्या आशा वर्कर असतील, अंगणवाडी ताई असतील, यांच्यापेक्षा दुसरा 4था-5वा माणूस कुणी आपल्या दारात आला नाही. त्याचं सगळं श्रेय हे तुमच्या सगळ्या टीमला जात आहे. तुम्ही जे काम केलंय ते पिढ्या लक्षात राहील अशा पद्धतीचं काम या आरोग्य सेवा देणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे. त्यामध्ये अनेक डॉक्टरांचा जीव पण गेला, अनेक कंपाऊंडरचा जीव गेला. ही परिस्थिती आपण सगळ्यांनी बघितलेली आहे. आता आशाताईंचं भाषण पण एवढं धडाकेबाज मी ऐकलं. एखाद्या राजकीय पुढारी असतील अशा पद्धतीनं त्यांची भाषणावर पण चांगली कमांड आहे. आणि मला कार्यक्रमाला येण्यामुळे मला फायदाही झाला. आम्हाला माणूसच महिलांमध्ये काम करणारा मिळतच नव्हता. आता मला वाटतं की आज मला हा माणूस भेटलाय महिलांमध्ये काम करणाऱ्या, आणि मी त्यांच्या घरी जाणार आहे, त्यांच्या घरच्या समोर सगळ्या लोकांना विनंती करणार आहे. आता या शासकीय सेवेतून मुक्त झालेल्या आहेत, त्या सामाजिक सेवेमधून मुक्त झालेल्या नाहीत. ज्यांना सामाजिक सेवेमध्ये आणखी काम करायचं आहे आणि सामाजिक काम करत करत राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी यायला पाहिजे अशी विनंती करू ना. त्या धडाकेबाज काम करतायत तुम्ही सगळे, इतके सगळे संपर्कात आहेत त्यांच्या, त्यामुळं त्याच तुमचं गोरगरिबांचं काम करू शकतात. म्हणून मी त्यांच्या घरच्या लोकांना आज नाही करत, पण घरी जाऊन त्यांना नक्की विनंती करेल की त्यांनी आमच्या संघटनेमध्ये पुढं काम करायला पाहिजे. आता काय रिटायर झाले त्यामुळं अडचण नाही करायला काय, आणि त्या एकदम तंदुरुस्त आहेत. त्या 40 वर्षात एकदा पण आजारी पडल्या नाहीत, त्यामुळं त्यांना पुढं अजून 40 वर्ष काम करायला काहीच अडचण नाही. बघा तुम्ही, त्याने एक वाक्य सांगितलं की माझे आई वडील अडाणी होते, पण आई वडिलांनी सांगितलं तू सरकारी नोकरी करते तर तू प्रामाणिकपणे केली पाहिजे. त्यांचं हे वाक्य महाराष्ट्रातल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे, ते लागू होतं. आपण सरकारचा पगार घेतोय म्हणजे तो जनतेचा पैसा आहे. जनतेचा पैसा आपल्या घरी येतोय म्हणजे आपण जनतेची प्रामाणिकपणे सेवा केली पाहिजे. हे अडाणी माणसाला कळतंय, म्हणजे शिक्षण घेतल्यानंतरच सगळं कळतं. हे तुम्ही डोक्यात काढून टाका. आपली आजोबा, आजी, पंजोबा हे कुठल्या शाळेत गेले नव्हते, परंतु त्यांना समाज मन कळत होतं. त्यांना चांगलं काय वाईट कळत होतं. वाईट काय आहे, चांगलं काय आहे, आणि नेमकं आपण काय केलं पाहिजे. हे जे संस्कार आहेत हे संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत. आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये बोलून दाखवलं. त्यांनी या संपूर्ण परिसरामध्ये आरोग्य क्षेत्रामध्ये जे काम केलेलं आहे. आज आता आपल्या भगिनी शेतामध्ये काम करतात, रानामध्ये काम करतात, मेंढ्यांच्या पाठीमागे आपल्या भगिनी जातात 6-6 महिने, 8-8 महिने. काही भटके समाजाची लोक आपल्या गावागावात पालं टाकून येतात. त्यांना ना डॉक्टर माहीत असतो किंवा डॉक्टरकडे जायचं म्हटलं तर त्यांना तेवढं ज्ञान नसतं किंवा तेवढे पैसे त्यांच्या जवळ नसतात. मग तेव्हा हे आपले सरकारी कर्मचारी जे आहेत आरोग्य विभागातले, हे आरोग्य विभागातले कर्मचारी जर संवेदनशील असतील तर ते गरिबाच्या झोपडीपर्यंत जातील, गरिबाच्या पालापर्यंत जातील. आणि ते काम आशाताईंनी गेले 40 वर्ष केलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी काम केलं म्हणून तुम्ही सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला इतक्या मोठ्या संख्येला. नाही लोकांना वेळ नाही. लोक कुठल्या कार्यक्रमाला पण जायचं म्हणजे त्यांच्या जीवावरती येतं, चला जाऊ बघू करू. आता तुम्ही इतकं वेळ काढून सगळेजण आलाय म्हणजे त्यांचा संपर्क इतक्या लोकांशी आणि त्यांनी केलेलं काम हे 100% आपल्या सर्वांच्या लक्षात येत आहे. मी परमेश्वर चरणी प्रार्थना करेन, बिरोबाच्या चरणी प्रार्थना करेन की आशाताईंनी जे गेले 40-42 वर्ष, त्यांनी 16 वर्षांनी नोकरी लागले म्हणजे आज 40-42 वर्ष त्यांच्या सर्व्हिसला झाली. तर त्यांनी जे गोरगरिबांची सेवा केलेली आहे ती सेवा त्यांना आशीर्वाद रूपी परत मिळावी, त्यांना दीर्घायुष्य मिळावं, त्यांना 100 पर्यंतचं आयुष्य मिळावं आणि ते एकदम निरोगी असावं. आणि त्यांच्या हातून आणखी चांगलं काम, आतापर्यंत चांगलं काम करून देवाने घेतलंय तर आणखी चांगलं काम समाज व्यवस्थेमध्ये गोरगरीब लोकांचं काम त्यांच्या हातून करून घ्यावं अशी मी बिरोबाच्या चरणी प्रार्थना करतो.